डीएड बेरोजगारांना याच्यापुढे त्यांच्या गावामध्ये काम करण्याची संधी ही उपलब्ध होऊ शकेल आणि हे फार महत्त्वाचं आहे। आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या संदर्भात जे आपल्याकडे शिक्षक सेवक यांचं जे मानधन होतं हे मी मंत्री झाल्यानंतर हे वाढवलेलं आहे। 5,000, 6,000, 7,000 होतं, त्याच्यावेळी आता 16,000, 18,000 आणि 20,000 मानधन केलेलं आहे। असं असताना सुद्धा काही शिक्षक सेवक हे वेगळ्या तऱ्हेने प्रचार करताना दिसत आहे। शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्षानंतर या युवकांना संधी मिळालेली आहे। या संधीचं सोनं त्यांनी केलं पाहिजे, मुलांची सेवा केली पाहिजे। त्याच्यावेळी स्वतःच्या स्वार्थाच्या मागे धावत राहिले तर काहीही साध्य होणार नाही। ज्या प्रेमाने मी ही सगळ्यात मोठी भरती आहे महाराष्ट्रातली जी माझ्या डिपार्टमेंटमध्ये झाली, तर एवढी भरती करून सुद्धा की जेवढा एखाद्या बँक मॅनेजरला पगार नसतो तेवढा पगार शिक्षकांना असतो, किंवा कलेक्टरना सुरुवातीला जो पगार असतो त्याच्यापेक्षा अधिक पगार हा आमच्या ज्युनियर कॉलेजमधल्या प्रोफेसरला मिळत असतो। हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी अधिक लक्ष हे शिक्षणावर केंद्रित करावं अशी माझी नम्र विनंती आहे। आणि तसं कोण करत नसेल तर त्याची दखल शिक्षण मंत्री म्हणून मला घ्यायला लागेल, कारण मुळातच ह्या सगळ्या नेमणुका या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या आहेत। आणि याच्यामुळे आम्ही आता हे टेम्पररी शिक्षक दिल्यामुळे कुठलीही तूट ही शिक्षकांच्या संदर्भात कुठल्याही ग्रामीण भागामध्ये राहणार नाही। लहान शाळांमध्ये सुद्धा 2 शिक्षक असतील अशी आम्ही खात्री केली आहे आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी नम्र विनंती। 70 वय वाढवून त्याला विरोध होतोय। मुळात ते शिक्षक आम्हाला मिळतच नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माजी शिक्षक हा शेवटचा ऑप्शन आम्ही ठेवलेला आहे। भरती सुरू असल्यामुळे आम्ही डीएड बेरोजगारांमधून भरती करत नव्हतो, कारण ते परत क्लेम करू शकतात त्या जागेवर आणि मग त्याच्यामधून कोर्ट केसेस होऊ शकतात। आता भरती पूर्ण होते, 10% भरतीसुद्धा येत्या आठवड्यामध्ये मी सुरू करतोय। त्या भरती पूर्ण झाल्यामुळे टेम्पररी शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील आणि परमनंट शिक्षक ही वेगळी कॅटेगरी राहील। आणि याच्यामध्ये काही वेळेला जर इमर्जन्सी आली तर मग माजी शिक्षक असतील त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ठेवायला लागते, परंतु त्याचं प्रमाण 1% सुद्धा नाही आहे। एकंदर जी आता भरती होईल बीएड डीएड रोजगारांची, आणि ही पहिल्यांदा होते की त्यांना जिल्हा स्तरावर न्याय मिळणार आहे। आणि ही शेवटची भरती आहे जी राज्याच्या स्तरावर होते। याच्यानंतर होणारी संपूर्ण भरती ही जिल्हा स्तरावर होणार। प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याची परीक्षा होईल आणि त्याच्यासाठी